चला मॅचला इथून सुरुवात करायची. जयमान जोवेले आणि स्कायरा 11 वहाल टीम. पहिला गोलंदाजीतून रेडी होणार आहे तो करण धुळे. वाल टीमने पहिला सामना आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती जिंकला. तर जयमान जोवेली पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग त्यांची चांगली झाली होती. आता फिल्डिंग आहे प्रथम आणि पुन्हा एकदा बॅटिंग करणार आहे पहिल्यांदा स्कायरा 11 वहाला संघ. चला दोन्ही टीम 3 ओव्हरची मॅच 15-15 मिनिटाची इनिंग तुम्हाला खेळायची आहे. पहिला गोलंदाज करण धुळे सलामीच्या भूमिकेत. स्कायरा 11 वहाल टीम कडून. प्रचंड थंडी आहे. प्रयास आणि त्याच्या साथीने मात्र समीर आहेत. स्ट्रायकर एंडला प्रयास. करण धुळे ओव्हर स्टार्ट. पहिला बॉल बैठक शॉट. पूर्णपणे ताकद लावली होती या शॉट वरती आणि पहिला चौकार आलाय. खतरनाक बॅटिंग आहे प्रयासची. पहिला चौकार टीम स्कायरा 11 वहाळ. आता या मॅच मध्ये करण धुळे आज मार्क ठरला. पहिल्या मॅच मध्ये देखील करण धुळेला 3 सिक्सर मारले होते ते मात्र खडेगोळवलीच्या फलंदाजाने. दुसऱ्या मॅच मध्ये पहिली ओव्हर करण धुळेकडे सोपवली आणि पहिल्याच बॉलवरती प्रयासचा हा चौकार आलाय. 1 बॉल 4. शॉट इथून मिड ऑफ तैनात आहे आणि मिड ऑफ मध्ये चेंडू कव्हर केलाय. कुठलीही रन इथून मिळणार नाही. खेळाडू पूर्णपणे अलर्ट आहेत. सावध पावित्रा घ्यावा लागतो. जेव्हा फिल्डिंग करायची असते तेव्हा कोणत्याही क्षणी चेंडू फिल्डर कडे येऊ शकतो. 2 बॉल 4. शॉट भारी आहे मिड विकेटला. प्रयासच्या बॅट मधून स्कायरा 11 वहाळचा हा पहिला सिक्सर. 3 बॉल 10. करण धुळेवरती आज रन्स येत आहेत. 3 बॉल मध्ये 10. फिल्डिंग सेट बरोबर केली आहे. प्रयास या मॅच मध्ये करण धुळेच्या विरोधात त्याचे स्ट्रोक भारी आहेत. सिलेक्शन चांगलं आहे त्याचं चेंडू आल्यानंतर. कारण पहिल्या राऊंड मध्ये शिवशक्ती कडावच्या विरोधात पहिल्या 3 ओव्हर मध्ये रन्सच नव्हत्या स्कायरा 11 वहाळ संघाच्या. सिंगल डबल बॅट बॉल संपर्कच नव्हता. पण सेकंड राऊंडला त्याची सुरुवात झाली. बॉल बरोबर बॅट वरती घेतो प्रयास. पुन्हा एकदा शॉट भारी आहे. गॅप मोठा आहे आणि चेंडू चाललाय सीमा पार. खतरनाक बॅटिंग. चला चेंडू पाठवा. 4 बॉल मध्ये रन्स केल्यात करण धुळेच्या अगेन्स्ट वहाळ संघाच्या प्रयासने. धावा 14. शॉट बघू शकता तुम्ही रिप्ले मध्ये बघा. चेंडू आल्यानंतर ज्या पद्धतीने लोटांगण घेऊन तो खरं तर चेंडूला उचलतोय. चेंडू द्या घनश्याम. आपण चेंडू चेक करा. 4 बॉल 14. स्कायरा 11 यंगस्टार वहाळ आणि त्यांच्या विरोधात जयमान जोवेली. चला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतात. चेक करा. चार बॉल 14. चार बॉल 14 धावा. चला चेंडू इथून चॉईस झालाय करण धुळे. शॉट भारी आहे. शॉट भारी आहे. खेळाडू धावतोय
अडवला चेंडू एक सिंगल. 5 बॉल 15 धावा झाल्या स्कायरा 11 वहाल टीमच्या. पॉवर प्ले मध्ये करण धुलेवरती 15 धावांची खेळी सध्या साकारली. अजून एक बॉल बाकी आहे. स्ट्राइक आता रोटेट झाली आणि स्ट्राइक आली आता समीर कडे. प्रयास कोहलीने 5 बॉल मध्ये 15 केल्यात आणि आता समीर नाईक जो मागच्या मॅच मध्ये शून्यावरती आउट झाला होता आता करण धुळेच्या समोर मात्र शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा पॉवर प्ले ची समाप्ती या बॉलने होईल. शेवटचा बॉल बरोबर स्वीप केलाय. बाउंड्री लाईनच्या समीप चेंडूला फील्ड केलं. तोपर्यंत धावा घेतल्या जात आहेत 2 आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम स्कायरा 11 यंगस्टर वहालचा स्कोर आहे धावा संख्या 17. थँक्यू डीजे. 1 ओव्हर 17 रन्स आलेले आहेत आणि ज्याच्याकडे पहिल्या षटकामध्ये स्ट्राइक होती तो प्रयास माळी आणि त्याच्या बॅटमधून या प्रयास कोळी माफी असावी प्रयास कोळी आणि तिथून षटकाला इथून शुभारंभ करतोय. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये आलेला आहे तो मात्र विवेक आणि प्रयास कोळी मध्ये दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉल पासून खरं तरी चांगली फाईट रंगेल. फिट टू फाईट बॅटिंग सुरू आहे सध्या प्रयास कोळीची. पहिला बॉल पुढे आला जागा बनवली शॉट खेळला हवेत चेंडू कोणी फिल्डर नाहीये पोहोचेल तोपर्यंत. आता घाई केली आणि गडबड झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आउट. नवीन बॅट्समन प्रतीक पाटील आलेत. 1 रन आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. 18 धावा आहेत. चला टाइम जास्त घेऊ नका प्लीज. 3 ओव्हरच्या मॅचेस आपण खेळतोय सेकंड राऊंडचा कारण आज 2 ते 2.25 तास उशिराने आपण चाललोय आणि मध्यंतरी आपला अतिरिक्त वेळ जातोय ती गोष्ट वेगळी आहे. 2 वाजून गेलेत. अजूनही 3 मॅचेस आजच्या रात्रीच्या शिल्लक आहेत. आमचे सर्व प्रेक्षक आज झोपलेले नाहीयेत. मॅचेस जशा उशिरा झाल्या तशी त्यांची झोप देखील आज उशिराने आणि ते केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती मॅच एन्जॉय करतायत. समोरच्या दिशेने मारलाय साइड स्क्रीनच्या समोर लॉंगॉनचा प्लेयर पोहोचला आणि एक सिंगल आणखी मिळेल टीम स्कायरा 11 यंगस्टर वहाल. स्कोर मात्र 19 अंकावरती जाऊन पोहोचलाय. महेंद्र धुळे संपूर्ण टीमला या ठिकाणी सर्व फिल्डरला बरोबर त्याने फिल्डिंग सेट केली आहे. जशी बॉलरला फिल्डिंग हवी आहे तसा फील्ड सेटअप आहे ज्या अनुमान जोवेलीचा आणि गोलंदाज तयार होईल. इथून विवेक रिव्हर्स प्रयास कोळीचा शॉट. चौफेर फटकेबाजी प्रयास कोळीची. टायमिंग घेतलं आणि इथून मात्र वेट अँड वॉच करत विवेकला लगावला हा चौकार.
थँक्यू 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 डीजे. प्रयास कोळीची जी बॅटिंग सध्या सुरू आहे ना, ज्या हनुमान जोवेलीला खरं तर या खेळाडूने फार त्रस्त केलं या मॅच मध्ये. फिल्डिंग पोझिशन बदललेली आहे, कारण प्रयास कोळीचे शॉट इतके जबरदस्त आहेत की जिथे फिल्डर आहे बरोबर विपरीत त्याची सध्या बॅटिंग सुरू आहे. प्रयास कोहलीचा शॉट, दोन खेळाडू धावतात, पॉइंटचा खेळाडू देखील पोहोचलाय. वाह, गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग. बॅलन्स केलं स्वतःला, चौकार त्याने रोखला. 2 धावा मिळतील प्रयास कोहलीच्या बॅटमधून. 2 रन. टीम वहाल बी टीमचा स्कोर पोहोचलाय धावा 25. 4 बॉल संपलेत विवेकचे, ज्याने खरं तर या वर्षी बाईक जिंकलेली आहे. बायकर मॅन आहे या टीमचा. आणि विवेकच्या विरोधात प्रयास कोहली. किती कॉन्फिडेन्शियल बॅटिंग आहे बघा, आत्मविश्वासाने भरलेला फलंदाज या मॅच मध्ये. आणि यावेळेस प्रयास कोहलीचा शॉट, लॉंग लेग सीमा पार. प्रयास कोहली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या हातातून सुटते चेंडूची गोळी आणि शॉट मारतो प्रयास कोहली. वाह, किती सुंदर फटका होता, मागच्या दिशेने उडवला जिथे एकही फिल्डर नाहीये आणि चेंडू सीमा पार. एक टप्पा घे चौकार आलाय, धावा पोहोचले त्या चौकाराने. 29 धावा, 1 ओव्हर 5 बॉल 29 धावा. बॅटिंग करतं प्रयास कोहली. 9 चेंडू मध्ये 26. 29 मधल्या एकट्या प्रयास कोहलीच्या 26 आहेत. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 50 साठी फलंदाजांनी भरपूर प्रयत्न केले, पण प्रयास कोहलीचे जे प्रयत्न 3 ओव्हरच्या मॅच मध्ये तो 50 करू शकेल असे बॅटिंग सध्या त्याची सुरू आहे. 9 मध्ये 26 आहेत, टोटल 29 आहेत. आणि विवेकचा हा शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा. फिल्डिंग, प्रत्येक बॉल वरती फिल्डिंग कडे त्याची पाहणी आहे. करडी नजर, फिल्डिंगचं ऑब्झर्वेशन आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तो फटके एक्झिक्यूट करतोय. लास्ट बॉल, सिंगल घ्यायची आहे, स्ट्राइक स्वतःकडे राखायची आणि पहिली रन कंप्लीट केली. ओव्हर इथून पूर्ण केली. 2 ओव्हर मध्ये 15च्या करंट रन रेटने धावा झाल्यात स्कायरा 11 यंगस्टर वहाळ बी टीमच्या. धावा 30. स्वतःला मैदानावरती स्थिर अवस्थेमध्ये न डगमगता त्याने बॅटिंग केली. जसा चेंडू आला त्या मेरिट नुसार त्याने बॅटिंग केली. 30 धावा, 15चा करंट रन रेट. आणि जानमान जोवेली पहिल्या ओव्हर मध्ये रन्स दिल्या होत्या, करण धुलेने 17, विवेक गायकवाडने धावा दिल्या 13. आणि आता शेवटची ओव्हर कल्पेश धुळे बॉलिंग मार्क वरती. प्रयास कोहली स्ट्राइक स्वतःकडे ठेवली आहे. 27 वरती नॉट आउट आहे. जर का या 6 बॉल मध्ये त्याने 23 केला तर अर्धशतक पूर्ण करू शकेल. आज दमदार बॅटिंग झाली. वाल बी संघ पहिल्या मॅच मध्ये शिवशक्ती कडावच्या विरोधात प्रॉपर स्ट्रोक येत नव्हते, कारण शिवशक्ती कडाव संघाच्या गोलंदाजी समोर आता बॅटर जवळपास 7 आउट झाले होते. पण आता सेकंड राऊंड मध्ये प्रयास कोहलीने पहिला सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास दुणावला आणि ज्या हनुमान जोवेलीच्या विरोधात कल्पेश धुळे आता आलेत. आणि प्रयास कोहली सर्वत्र पाहणी करतोय. मैदानाच्या परिसीमा बघितल्यानंतर बॅटिंग स्टान्स वरती उभा राहतोय आणि त्यानंतर त्याची चौफेर फटकेबाजी. म्हणजे एक आपण म्हणतो ना, एखादा बॅटर वन साइड खेळतो, तर हा तर मी म्हणेल की प्रत्येक झोन मध्ये त्याने दावा केलेले आहेत. ऑन साइड असेल, ऑफ साइड असेल, समोरच्या दिशेने असेल, मागे असेल, सर्व दिशांना फटके खेळणारा हा फलंदाज आहे. कल्पेश धुळेचं षटक इथून सुरू होईल. धीम्या गतीचा गोलंदाज समोर प्रयास कोहली. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल वरती शॉट हवेत आहे. कॅच ड्रॉप. नशिबाची साथ, अनफॉर्च्युनेटली ही कॅच ड्रॉप झाली. किती दुर्दैव आहे बघा. प्रयास कोहली ज्याचे प्रयत्न इतके जबरदस्त, काय सहज सोपा झेल आणि सोपा झेल इथून मिस झाला. धावा संख्या 1 ने वाढेल. 31 धावा. कुठलीही घाई नव्हती. बॉडी लँग्वेज देखील पूर्णपणे असं वाटत होतं की हा फिल्डर कॅच पकडेल, पण तिथून चेंडू उडाला. हातावर पडलेला चेंडू उडाला. 31. स्ट्राइक रोटेट झाली. प्रतीक पाटील आलेत स्ट्रायकर एंडला. समोर कल्पेश धुळे. कल्पेशचा हा चेंडू ऑन साइडला, स्टँड अँड डिलिव्हर. बरोबर टर्न मिळवण्याचा प्रयत्न करत होता कल्पेश धुळे. चेंडू पडल्यानंतर टर्न मिळेल अशा पद्धतीने त्याने चेंडू समोरच्या दिशेने टाकला होता, जेणेकरून चेंडू थोडासा लेग स्टिक वरती टर्न घेईल
पण बरोबर प्रतीक पाटीलने टप्पा ओळखला आणि टप्प्यात कार्यक्रम केला तो गोलंदाज कल्पेशचा. धावसंख्या 37. 2 बॉल 37. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा बाहेर निघाला. व्हाईट बॉल. प्रत्येक टीमला DRS आहे याचा विसर आपल्याला पडता कामा नये. गोलंदाज यस DRS थर्ड अंपायर आणि टेक्निकल ऑपरेटर इथून चेक केलं जाईल आणि डिसिजन तुम्हाला दिला जाईल. चला आपल्या फिल्डिंग पोझिशन मध्ये राहा. बाकी प्लेयर डिसिजन तुमच्यापर्यंत योग्य निर्णय आमच्या तिसऱ्या अंपायर या ठिकाणाहून देतील. बघायचं आता काय घडेल. कल्पेश जुळेचा चेंडू पडल्यानंतर थोडा टर्न बॉलने मिळवला होता. त्यामुळे आमच्या ऑफिशियलचा जो निर्णय होता त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आता सोपवण्यात आलाय. फार महत्वाचा असा एक एक धाव एक एक चेंडू आणि इट्स व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. हा व्हाईट बॉल आहे. 1 रन ऍड होईल. धावसंख्या 38. 2 बॉल 38. स्पिन बॉलर जेव्हा बॉलिंग करतात ना तेव्हा पूर्णपणे फलंदाज आणि स्पिन बॉल शांतता असते. एकदा का टप्पा चांगला आला गोलंदाजही आपली कमाल दाखवू शकतो. पुढे आला होता विकेट किपर. थोडीशी मिस्टेक केली. एक सिंगल इथून नक्की मिळेल 22च्या स्वरूपात. धावा कुठूनही का होईना पण प्रयास कोळीकडे स्ट्राईक आली. स्कायरा 11 यंगस्टर वहाळ बी साठी थोडं फायद्याचं आहे. 39 आहे. 3 बॉल कंप्लीट केलेत कल्पेश जुळेने. आता पुन्हा एकदा द्वंद्व रंगणार ते प्रयास कोळी आणि कल्पेश जुळेमध्ये. कारण प्रयास कोळी स्टार्ट टू एंड बॅटिंग करतोय वहाल बी टीम साठी आणि प्रत्येक स्पॉट वरती फिल्डर वरती त्याची नजर आहे. कल्पेश जुळे ओव्हर द विकेटने बरोबर बॅट वरती घेतलाय. कव्हर वरून उडवलाय. कव्हर ड्राइव्ह पेश केलाय. प्रयास कोहलीचा हा शॉट बेहतरीन शॉट होता. आलाय चौकार. रन्स पोहोचल्यात 43. 43 धावा. कुठेही धावपळ नाही. कुठेही जास्त भागमभाग नाही आणि कुठेही जास्त गोंगाट न करता शांततेत पण परफेक्ट बॅटिंग केली ते प्रयास कोहलीने. फलंदाजांची बॅटिंग बघण्यासारखी आहे. किती कॉन्फिडन्स असेल या बॅटरकडे. समोर जय हनुमान जोवेली सारखा बलाढ्य संघ आहे बदलापूर परिसरातील आणि या टीमच्या विरोधात पूर्णपणे आत्मविश्वासाने ठेवला आणि एका मागोमाग एक चेंडूवरती त्याने परफेक्ट आधी पाहिलं आणि त्यानंतर फटकेबाजी केली. धावसंख्या 43. चेंडू शिल्लक आहेत मात्र 2. गोलंदाज कल्पेश जुळे. 2 बॉल बाकी. शॉट प्रयास कोहलीचा खेळाडू कक्षाच्या वरून खेचलाय. लॉंगेस्ट षटकार. काय ताकद आहे. चेंडूला पीक करण्याची. पिकअप किती भारी आहे त्याचा. पिकअप शॉट होता कल्पेश जुलेचा. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल. कल्पेशने जेव्हा धावगती सुरू केली आणि बरोबर चेंडू पिक केला तो मात्र फलंदाज प्रयास कोहलीने. टोटल धावा 49. 1 बॉल बाकी आणि नॉट आउट 38 आहेत प्रयास कोहलीच्या. पुन्हा एकदा फिरकी ओळखली आणि प्रयास कोहलीचा शॉट सीमा पार ओव्हर दी रोप धडकलाय चेंडू. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि 53 धावा केल्या टोटल टीम वहाल बी ने आणि एकट्या प्रयास कोहलीने धावा केल्या 14 बॉल मध्ये. एकदा टाळा होऊन जाऊ द्या वहाल बी संघ. 14 बॉल 42 धावा प्रयास कोहलीच्या. व्हेरी गुड बॅटिंग. धावा संख्या 53-54चा टार्गेट. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. बडवल B+ आणि श्री 11 सांदई दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचा आहे. 54 धावांचं टार्गेट दिलंय जय हनुमान जोवेलीला. स्टार्ट टू एंड बॅटिंग. परफेक्ट शॉट सिलेक्शन आणि 14 बॉल 42 ची इनिंग साकारली ती मात्र प्रयास कोहलीने. चला मी विनंती करायला बडवल B+ टीमचे कॅप्टन आणि श्री 11 सांदईचे कर्णधार आपण दोघांनी टॉस साठी यावं. 3च ओव्हरच्या मॅचेस आपण केलं होतं. बडवल B+ चे कर्णधार आपण या. श्री 11 सांदईचे कॅप्टन सौरभ भोईर इथे उपस्थित झालेले आहेत आणि 54चं टार्गेट आहे.
जबरदस्त बॅटिंग झाली. बडबल बी प्लस चे कर्णधार आपण घाई करा आणि लवकर या. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. चला दोन्ही कॅप्टन इथे आता उपस्थित आहेत. मी स्पर्धेचे प्रमुख आयोजक दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळ यांना विनंती करेल की साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सेकंड राऊंडचा सेकंड मॅचचा टॉस करावा. कॉल असेल श्री 11 चांदईचा. हेड इज द कॉल. टॉस जिंकलाय श्री 11 चांदईने. डिसिजन पेंडिंग आहे. सौरभ आपण इन्फॉर्म करा बडबल बी प्लस ला. 54 रन्सचं टार्गेट इथून देण्यात आलंय. फिफ्टी फोरचं टार्गेट आहे. सलामीची जोडी इथून चेंडू चेक करते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचा चेंडू चेक करणं. आणि श्री 11 चांदईने टॉस जिंकून कॅप्टन सौरभ भोईर यांनी बॉलिंग करण्याचा डिसिजन स्वीकारलाय. आणि बॅटिंग असेल बडवल बी प्लस. उमेश जामगरे अँड टीम आपल्याला पुढील मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करायची. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चेंडू चॉईस करणं. आणि तो चेंडू चॉईस करून आता सलामीची जोडी जानमान जोवेलीची 54 धावसंख्येचं लक्ष. 18 धावसंख्येची सरासरी आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 18 धावसंख्याचं रिक्वायर्ड रन रेट घेऊन फलंदाज करण धुळे आणि त्याच्या साथीला विवेक गायकवाड. व्हेरी गुड फिल्डिंग. खरं तर क्रिकेटच्या मैदानावरती उतरण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं की एकदा तरी गावाच्या टीमसाठी खेळाडू म्हणून उतरावं. माझी अनेक स्वप्न होती. 2 मॅच फक्त खेळलो क्रिकेट कारकिर्दीमध्ये. दोन्ही मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती शून्यावरती आउट झालो आणि रिटायरमेंट घेतली. कारण पुढे येणाऱ्या एखाद्या नवीन यंग टॅलेंटचं भवितव्य घडेल या अनुषंगाने रिटायरमेंट घेतली. चला मॅचला आपण सुरुवात करूया. 18 बॉल 54. स्कायरा 11 यंगस्टर वहाल बी टीमचे पॅकर आकाश पाटील. आर्यन आपण आर्यन कॅमेरामॅन आर्यन आपण जरा झूम करा. स्कायरा 11 यंगस्टर वहाल बी टीमचे पॅकर आकाश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. थँक्यू सो मच आकाशजी पाटील.
आणि प्रयास कोळीने जी इनिंग साकारली 14 बॉल मध्ये 42, तर प्रयास कोळीसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. प्रयासने जी बॅटिंग केली आणि टीम वहाळ बी संघासाठी स्कायरा 11 यंगस्टर वहाळ बी टीम साठी जर का सामना जिंकला तर आकाश पाटील यांच्याकडून टोटल रोख रक्कम 4000. जे हनुमान जोवेली संघर्ष मोठा आहे, झुंज मोठी होईल, कारण दोनही तगड्या टीम आहेत. आणि पहिलाच बॉल सीमा पार, एका टप्प्याने चेंडू बाउंड्री पार होताना जय हनुमान जोवेली टीमचा करण धुळे. सामना खरं तर दोन्ही टीमसाठी सोपा नाहीये, कारण दोनही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला वहाळ बी टीमची जी गोलंदाजी आहे ती इतकी खतरनाक आहे की पहिल्या इनिंग मध्ये स्कायरा 11 यंगस्टार वहाळ बी टीमने आकाश पाटील यांच्या टीमने 51 धावा 30 चेंडू मध्ये करू दिल्या नाही. स्कोर कमी वाटत होता पण आपल्या बॉलिंगने मॅचला फिरवली. आता जय हनुमान जोवेली, करण धुळे, विवेक गायकवाड या विस्फोटक फलंदाजांना इथून थांबवण्यामध्ये यश येईल का प्रतीक पाटीलला. 1 बॉल 4, मॅचची सुरुवात. शॉट करण धुळ्याचा हवेत आहे. झेलसाठी एफर्ट्स लावत होते. 1 रन आली. करण धुळे इथून स्ट्राइक रोटेट करे. 2 बॉल 5. करण धुळेसाठी कॅश प्राइज आहे. म्हणजे बघा, एका बाजूला स्कायरा 11 यंगस्टार वहाळ बी संघ खेळतोय आणि त्याच संघाचे पॅकर आकाश पाटील यांच्या वतीने आपल्या टीमच्या विरोधात खेळणाऱ्या विपक्षी टीमच्या करण धुळेवरती कॅश प्राइज आहे. जर करण धुळ्याने षटकार मारला त्या 6 550, कारण दोन्ही टीम आपल्याच आहे सांगत असताना आकाश पाटील यांनी हे कॅश प्राइज करणसाठी देखील लावला. आणि प्रतीक पाटील इथून मात्र पहिली विकेट घेणार का बघायचे. वेगवान चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग. डॉट बॉल अशा डॉट बॉलची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 18चा रिक्वायर्ड रन रेट आहे. 3 बॉल मध्ये 5 आल्यात. जय हनुमान जोवेली, खरं तर जय हनुमान जोवेलीची बॅटिंग लाईन तगडी आहे, पण प्रतीक पाटील वहाळ जो संघ आहे स्कायरा 11 यंगस्टर वहाळ बी या टीमचा खरं तर बॉलिंग अटॅक सुपर्ब आहे. शॉट आहे हवेत आहे. कव्हर मध्ये कॅच आणि पहिली विकेट. फर्स्ट विकेट गोज डाऊन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. साहिल तांडेल. चार बॉलांनी 5 धावसंख्येवरती विकेट आली. विवेक गायकवाड आउट झाला आणि आता महेंद्र धुळे अर्थात माही आलाय. प्रतीक पाटील समोर आहे स्कायरा 11 यंगस्टर वहाळ बी कडून. महेंद्रचा शॉट हवेत आहे. 1 मोर विकेट. आणखीन एक झटका मिळालाय. फटका तिथे झटका. बॅक टू द डगआउट महेंद्र धुळे. माही आला आणि माही परतला. 5व्या बॉलवरती आणखीन एक विकेट. स्कायरा 11 हे नाव यंगस्टार वहाळ बी संघासाठी अत्यंत लकी आहे. आणि या संघाचे संघ मालक आकाशजी पाटील. खरं तर आकाश पाटील म्हटलं ना तर त्यांचा खरं तर एक हॉटेल स्कायरा देखील आहे. म्हणजे मामा भांजे ढाबा नावाने फेमस असणारं फॅमिली रेस्टॉरंट आणि त्या खोनी फाट्यावरती असणारं हॉटेल स्कायरा आणि त्या मामा भांजे ढाब्याचे ओनर आकाश पाटील यांचा हा संघ आहे. जय हनुमान जोवेली 5 बॉल मध्ये 5 धावा. थोडा अडचणीमध्ये सापडला. इथून मात्र एक तरी फलंदाजाला स्कायरा 11 यंगस्टर वहाळ बीच्या विरोधात थोडा थांबावं लागेल. वेट अँड वॉच ची भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर स्ट्रोक मारावे लागतील, कारण रन्स जरी जास्त वाटत असल्या तर जय हनुमान जोवेलीचा बॅटिंग अटॅक इतका पॉवरफुल आहे की स्कायरा 11 वहाळ बी संघाच्या गोलंदाजांची
खरं तर मी म्हणेन थोडी दमछाक करू शकतो, कारण दोन्ही टीम त्याच कॅलिबरच्या हाय पोटेन्शियल बॅटर आहे, हार्ड हिटिंग कॅपॅसिटी आहे आणि एकंदरीत या सर्व गोष्टींचा मिलाफ आता फलंदाजांना दाखवला. आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती प्रतीक पाटील इज ऑन हॅट्रिक. शेवटचा बॉल उंचावेत तेवढाच आणि विकेट हॅट्रिक. कॅच पकडली 1000 प्रतीक पाटीलच्या विकेट हॅट्रिक साठी. आधीच्या मॅच मध्ये आपण चर्चा केली होती 1858 पासून सुरू झालेला विकेट हॅट्रिकचा किस्सा आणि ती हॅट्रिक आजच्या रात्रीची मिळवली आहे स्कायरा 11 यंगस्टर वहाळ बी संघाच्या गोलंदाज प्रतीक पाटीलने. कमालीचे 3 बॉल टाकले, 5 धावा आल्या होत्या. करण धुळेचा पहिला बॉल होता आलेला चौकार, प्रतिकार केला होता त्याने पहिल्याच बॉल वरती आणि त्यानंतर मात्र 5 धावसंख्येवरती विकेट हॅट्रिकने ओव्हर फिनिश केली प्रतीक पाटीलने. ट्रिपल पी स्कायरा 11 यंगस्टर वहाळ बीचा ट्रिपल पी पहिल्याच ओव्हर मध्ये 3 विकेट घेऊन त्याने आपल्या बॉलिंगची पॉवर दाखवली. षटक समाप्त झालं 12 बॉल 49 हव्यात. चला मी विनंती करा स्कायरा 11 वहाळ बी आपण फिल्डिंग लावून घ्या, वेळ आपल्याला जास्त घ्यायचा नाही. आणि श्री 11 सांदई टीमने फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. बॅटिंग असेल ती भडवल बी प्लस टीमची. दोन्ही टीम आपण रेडी राहा. आणि 12 बॉल 49 धावा. पल्ला आता थोडा मोठा आहे आणि एक बॉलिंग वर साठी आलाय तो घनश्याम. घनश्यामने जर ओव्हर मध्ये 3 विकेट कमावल्या मग तो रनआउट जरी आला तरी हरकत नाही. संघ मालक आकाजी पाटील यांच्याकडून मात्र रोख रक्कम 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. संघ मालकाचा भक्कम पाठिंबा. या स्पर्धेचे आयोजक दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन यांच्या पाठीमागे जसं त्यांच्या मित्र परिवाराचा भक्कम पाठिंबा आहे, कारण आपल्या वडिलांच्या नावाने स्पर्धा करायचं अनिल शेठ काळन यांनी ठरवलं आणि त्यांच्या मित्र परिवाराने त्यांच्या एका शब्दाखातर लगेच भक्कम पाठिंबा दिला. त्याचा आकाश पाटील यांचा टीम स्कायरा 11 वहाल बी संघाला पाठिंबा. पण जोवेली टीम इथून आता अटॅक करावा लागेल. पहिला बॉल, व्हॉट अ शॉट, सुपर बॅटिंग. करण धुळेच्या बॅट मधून आला हा षटकार. आकाश पाटील साहेबांनी देखील म्हणजे आपल्या टीमच्या गोलंदाजाची धुलाई करतो करण धुळे, तरी देखील त्यांच्या हातातून सहज टाळी वाजावी इतका सुंदर शॉट होता तो करण धुळेचा. येणारे 11 बॉल 43 धावा, 500 रुपयाचा कॅश प्राइज करण धुळेला दिला जाईल. स्कायरा 11 वहाळ बी संघाच्या संघमालक आकाश पाटील. 11 बॉल करायच्या धावा इथून 43. 11 बॉल 43. दमखम दाखवला करण धुळेने. समोर येतो घनश्याम. हाफ ट्रॅकर शॉट हवेत आणि कॅच स्वीकारलीये. फलंदाज बाद. वादळ आलं होतं करण धुळेच्या नावाने आणि दुसऱ्या क्षणाला लगेचच वादळ शांत केलं घनश्यामने. फलंदाज बाद. 10 बॉल आता गरज आहे मॅच मध्ये 43 रनची. 10 बॉल 43 धावा. ठरवलं तर षटकारांच्या बाचामध्ये 7 सिक्सर आणि 1 सिंगल. 10 बॉल आहेत. करण धुळेने खरं तर इथून जर का आणखी 1-2 हिट मारले असते सामन्यामध्ये दोन्ही बाजूने दोलायमान स्थितीमध्ये मॅच सुरू झाली असती, पण हरकत नाहीये. इथूनही 10 बॉल 43 धावा होऊ शकतात, कारण अजूनही षटकार मारण्याची कॅपॅसिटी असणारे फलंदाज टीम जय हनुमान जोवेलीकडे आहेत. बघायचं आता काय घडे. 10 बॉल 43. जर का या मॅच मध्ये 10 मधले 3 ते 4 बॉल डॉट आले तर स्कायरा 11 वहाळ बी संघ या मॅच वरती विजय प्रस्थापित करेल. काल खरं तर कालचा दिवस स्कायरा 11 वहाळ बी संघासाठी अत्यंत मी म्हणेल की सुवर्ण दिवस होता. शॉट भारी हवेत खेळलेत, वेगाने आले होते फिल्डर. चेंडू समोर पडला, एक सिंगल आली. इथून आता 9 बॉल आणि 42 धावांची गरज आहे. वहाळ स्कायरा 11 वहाळ बी संघाने कालच्या दिवशी एकाच दिवशी 3 ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड केला, तेही थेट 3ही फायनल मध्ये. आपण पाहिलं तर विचार करा, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये फायनल खेळली, एका दिवशी 3 ट्रॉफी जिंकून आले. फार मोठी कामगिरी. गोलंदाज सय्यार एका दिवसामध्ये 9 ते 10 मॅचेस खेळणं, सातत्याने आपला स्टॅमिना टिकवणं आणि विजयाचं स्वप्न व ट्रॉफी जिंकून रिटर्न येणं खरं फार मोठी कामगिरी आहे. जय हनुमान जोवेलीसाठी घनश्यामचे हे चेंडू
सामना इथून मात्र सेकंड इनिंग मध्ये फलंदाजांना पूर्णपणे इथे नामोहरण करण्याचा प्रयत्न आता घनश्याम करतोय. फलंदाज तयार जॅनमन जोवेली. तेवढा शॉट प्रॉपर आला नाही. सिंगल साठी एफर्ट्स आहेत. सिंगल रन इथून आपण पाहतोय आणि 54 धावांचं जे टार्गेट दिलं होतं जॅनमन जोवेलीला. टीमची टोटल आमचे स्कोरर मित्र नवनाथ तांबोळी 13 धावा करायच्यात एका ओव्हरमध्ये आता 41. 6 बॉल 6 सिक्सर जरी आले तरी 5 धावा कमी पडतील. आणि इतकी कडाक्याची थंडी असताना सुभाष सोनाल अर्थात तांबेसर मैदानाला फेर फटका मारतायत. म्हणजे असं वाटतं की पहाटे जाग यावी, उठून बसावं आणि त्यानंतर उठून फक्त वॉकिंग करावी अशी त्यांची फेर फटका. 1 ओव्हर 41. खरं तर वहाळ टीमचे देखील बरेचसे सपोर्टर आलेले आहेत. जॅनमन जोवेलीचे देखील सपोर्टर आलेले आहेत. रोशन पाटील वहाळवरून आलेले. रोशन दादा आपलं सहर्ष स्वागत. आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. आणि 1 ओव्हर आता बाकी आहे. रोशन दादा खरं तर ग्राउंडवरती उभे राहून मॅच बघतायत कारण त्यांना प्रेक्षकांमध्ये प्रेक्षक बनून मॅच पाहणं हे अत्यंत आनंदाची गोष्ट वाटते. आणि 1 ओव्हर आता 41. चला वेळ घेऊ नका. स्कायरा 11 वहाळ बी कारण यानंतर 2 मॅचेस आजच्या रात्रीतील बाकी आहे. 1 ओव्हर 41. प्रयास कोळीने जी बॅटिंग केली. प्रयास कोळीच्या 14 बॉल 42 रनच्या इनिंगने खरं तर फार मोठा स्कोर आला. आणि आता 1 ओव्हर 41 धावा. गोलंदाज तयार होईल. समोर फलंदाज जॅनमन जोवेलीचा पहिलाच बॉल. कॅच होईल का? पकडली कॅच. व्हॉट अ रनिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मागे जाणं, जजमेंट आणि त्यानंतर आफ्टर ऑब्झर्वेशन कॅच कंप्लीट. स्कायरा 11 वहाळ बी पहिल्या राऊंड मध्ये शिवशक्ती कडाव संघाला पराभूत केलं. दुसऱ्या राऊंड मध्ये जॅनमन जोवेली संघावरती देखील आता जवळपास विजय मिळवण्याच्या दिशेने कारण 5 चेंडू मध्ये रन्स हव्यात 41. श्री11 सांदई कॅप्टन सौरभ भोईर आणि त्यांच्या विरोधात बडवल B+ भावेश जामगर अँड टीम इथून रेडी होतील. फिल्डिंग करणारे श्री11 सांदई, बॅटिंग असेल बडवल B+. बडवल B+ संपूर्ण संघ स्टेजच्या राईट हँड साईडला या जिथे खेळाडू कक्ष आहेत. 5 चेंडू 41 चा टार्गेट आता जॅनमन जोवेलीला. रिव्हर्स शॉट कडक. चौकार आला इथून. सुपर बॅटिंग. खरं तर हा खेळाडू आला आणि त्याने पहिल्याच बॉलवरती फुल टॉस वरती खरं तर म्हणजे इतक्या थंडीमध्ये गरज आहे ती कडक चहाची आणि हा कडक शॉट मारलाय जॅनमन जोवेलीच्या फलंदाजाने. 4 बॉल 37. 4 बॉल 37. आता हे टार्गेट चेस करणं इम्पॉसिबल आहे. 4 बॉल 37 आहेत. शॉट आपल्या अप्रतिम नजराने पेश करतोय हा फलंदाज. पण स्कायरा 11 वाळ बी संघ आता 100% विजय नोंदवलाय म्हणायला हरकत नाही. जस्ट फॉर्मॅलिटी कारण 3 बॉल 37 ची गरज आहे. यस बॅटर इथून हलकीशी अपील जरूर करताय. 2 बॉल आहेत 37 ची गरज आहे आता मॅच मध्ये. खरं तर मॅचची जी हवा होती मॅचची कहाणी बदलली. दुसऱ्याच ओव्हर मध्ये मॅचची कहाणी बदलली. आता 2 बॉल 37 आहे. फक्त औपचारिकता आणि यानंतर कर्जत तालुक्यातील 2 टीम एकमेकांच्या समोर येतील. शॉट भारी आहे. मस्त चेंडू मारला त्याने आणि इथून बॉल अडवला जाईल. एकच बॉल बाकी आता. फक्त शेवटचा बॉल इथे खेळला जाईल आणि मॅच मध्ये विजय साकारलाय जवळपास तो टीम आकाशजी पाटील यांचा संघ स्कायरा 11 वहाळ बी ने. शेवटचा बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे की अलीकडे बघायचं आता. यस अडवला बॉल. जिंकलाय संघ आकाशजी पाटील यांचा स्कायरा 11 वहाळ बी आणि या सामन्याचा हिरो ठरलाय तो मात्र प्रयास कोळी. प्रयास कोळीला 1000 आणि संघाने हा सामना जॅनमन जोवेलीच्या विरोधात जिंकलाय.